पद्धतीने मात्र हा फटका एक्झिक्यूट केलाय। आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झालाय आणि या 2 चेंडू अखेरीस एक सिंगल धाव इथे फलकावरती जॉईन झाली आहे आणि सिंगलच्या मदतीने खूप चांगल्या पद्धतीने संघाचा श्री गणेश इथे कंप्लीट केला जातोय। एका बाजूने सेंट्रल पार्क आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर कैवारी सीसी ही मॅच मात्र आपल्याला पाहायला मिळतीये। आडव्या वाटने स्लॉक केलाय। एकंदरीत जर पाहिलं तर या बॉलवर थोडीशी फंबलिंग, परंतु एकच सिंगल धाव आणि या सिंगल धाब्याने जर पाहिलं तर धावसंख्येत वाढ होत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि वाढ होत असताना जाऊन पोचली गेली 3 चेंडूच्या अखेरीस 2 या आकड्यावरती। असलम और विवेक सलामीची जोडी आहे मैदानात आणि निनाद हा गोलंदाजी ट्रॅकवरनं सज्ज झालाय। यामुळे साडबा पाटणा लावून त्या कार्पेटच्या सहाय्याने थोडीशी फंबलिंग, एक सिंगल धाब इथे मात्र गणली जाते। सिंगलच्या मदतीने 4 चेंडू अखेरीस 3 या आकड्यावरती धावसंख्या आतापर्यंत आपण पाहू शकतायत। चांगल्या पद्धतीची मॅच आपल्याला मात्र रंगत असताना पाहायला मिळणार आहे। निनाद गोलंदाजी ट्रॅकवरनं त्याने आतापर्यंत 3 धाबा खर्च केल्या गेल्यात, 4 चेंडू त्याने कंप्लीट केलेत। यावेळेस आडवा पाटणा खेळण्याचा प्रयत्न, इंटू द गॅप, नो चान्स फॉर द फिल्डर, जबरदस्त फटका फेकून दिला बॉलला सरळ 4 धाब्यासाठी। बजने ते धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क भंडारा झिड़क झिड़क मल्हारी, धड़क धड़क भड़क झाली चटक मटक फटक झाली, दुश्मन की देखो जो फाट लाव लाट लाव लाट लाव लाट लाव लाट लाव। चांगल्या पद्धतीची मात्र ही मॅच आपल्याला रंगत असताना यावेळेस पुन्हा एकदा त्याच रिझनमध्ये एंड मुवमेंटला चेंडू रोखला जातोय। जबरदस्त एफर्ट्स इथे दिले जात आहेत। एक सिंगल धाव षटक इथे कंप्लीट झालं पहिलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस निनादने 8 धाबा खर्च करत असताना आपण पाहू शकतायत जमेची बाजू राहिली की कुठलाही विकेट न गमवता या 8 धाबा एक्झिक्यूट केल्या गेल्यात। पहिल्या षटकाचा खेळ इथे कंप्लीट झाला। धावा फलकावरती आपण पाहू शकतात 8 या आकड्यावरती। साई श्रद्धा क्रीडा मंडळ आयोजित ही स्पर्धा आपण मात्र अनुभवत आहे, पाहत आहेत। DBN लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट देखील केली जाते YouTube वाहिनीवरती। तर चला आपण या YouTube वाहिनीला सबस्क्राईब केलं नसेल तर DBN लाईव्ह या YouTube वाहिनीला सबस्क्राईब करा। ही स्पर्धा आवडली असेल तर एक लाईक नक्की या स्पर्धेसाठी करा। त्या दरम्यान कडक स्ट्रोक फेकून दिला बॉलला सरळ निघून गेलाय, येतोय धमाकेदार चौकार 4 रन्स। गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकतात पहिला चेंडूचा खेळ इथे कंप्लीट केला गेलाय। चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते। 12 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे। यावेळी स्लॉक केलाय, जबरदस्त फटका आहे वन्स अगेन, पुन्हा एकदा बिग हिट जाऊन पोहोचलाय चेंडू सरळ 4 धाब्यासाठी रफू चक्कर 4 रन्स। बैल जैसे धूल उड़ा के सींग उठा के तुम भी नाचो, बाज जम के ताल ढोल बेटा राजू उड़ के नाचो, हीरो से भी तेज कोई कर सके जो बेद नाचो, अस्तबल में घोड़े जैसे भाग डोर छोड़ नाचो, मिट्टी जो रोट मोटा मिर्चा खा के ऐसे नाचो। हाँ जा छोरे हाँ जा गोरे हाँ जा छोरे नाचो 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 नाचो। 17 आकड्यावरती धावसंख्या आपण पाहू शकतात। जबरदस्त फटकेबाजी इथे केली जाते विवेकच्या माध्यमातून। यावेळेस देखील खूप चांगल्या पद्धतीचा हा फटका इथे पाहू शकतायत। एक सिंगल धाव इथे कन्वर्ट केली जाते। सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 18 आकड्यावरती। चांगल्या पद्धतीची बॅटिंग आतापर्यंत 2 टीमच्या माध्यमातून सेंट्रल पार्क आणि दुसऱ्या बाजूने कैवारी सीसी ही मॅच मात्र आपण पाहू शकतायत। नालासोपारा चॅम्पियन लीग मध्ये ही स्पर्धा रंगत असताना आपल्याला पाहायला मिळतीये। यावेळेस कडक स्ट्रोक आहे, 1 बाउन्सने चेंडूला गॅदर केलंय, परंतु एक सिंगल धाव। या सिंगलच्या मदतीने जर पाहिलं तर धावसंख्या 19 आकड्यावरती जाऊन पोहोचली आतापर्यंत रमा, ज्याने आतापर्यंत आपल्या गोलंदाजीतील 3 चेंडूचा खेळ कंप्लीट केला गेलाय आणि 3 चेंडूचा खेळ इथे शिल्लक देखील आहे। चौथा बॉल, कडक स्ट्रोक कडक स्ट्रोक कडक स्ट्रोक, क्वाड बॅटिंग जबरदस्त, एक सिंगल धाव। सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं, तदनंतर जर पाहिलं तर खराब चेंडूवर चौकार देखील खेचले जात आहेत। हे चांगलं क्रिकेट आहे आणि त्या माध्यमातून आपण पाहू शकतात 20 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे।
दोन चेंडूचा खेळ इथे शिल्लक आहे आणि या दोन चेंडूवर कशा पद्धतीची रणनीती काय प्लॅनिंग असेल रमाच्या माइंडमध्ये हे देखील मात्र आपल्याला पाहायचंय. रमा यापुढे साडबा पाटने स्लॉ केला इंटू द गॅप नो चान्स फॉर द फिल्डर जबरदस्त फेकला बॉल सरळ निघून गेलाय धमाकेदार चौकार 4 रन. से में 4 शनिवार होने चाहिए से में 4 शनिवार होने चाहिए काय बॅटिंग करतायत जबरदस्त बॅटिंग इथे पाहायला मिळते. 24 या आकड्यावरती धावसंख्या देखील यावेळी चांगला बॉल परंतु थोडीशी फंबलिंग परंतु एकच धाव एक सिंगल धाव इथे कन्वर्ट केली जाते. धावसंख्या जर पाहिलं तर षटका अखेरीस जाऊन पोचली गेली आहे. 25 या आकड्यावरती धावसंख्या आपण पाहू शकतात आणि आतापर्यंत 2 षटकांचा खेळ इथे कंप्लीट झालाय आणि 25ला 0 ही सध्याची परिस्थिती या विकेटच्या फलकावरती आपण पाहू शकतायत. यावेळेस देखील इंटू द गॅप खेळायचा प्रयत्न परंतु एक सिंगल धाव एकच धावेवर मात्र समाधान व्यक्त करावा लागेल आणि एक धावेने धावफलकात वाढ होत असताना आपल्याला पाहायला मिळते. जाऊन पोचती ती 26 या आकड्यावरती. यावेळेस देखील खूप चांगल्या पद्धतीने मात्र आपण काय एक्झिक्यूट केलाय. सिंगल धावेचा कॉल इथे कंप्लीट केला जातोय आणि सिंगलच्या मदतीने आपण पाहू शकता 27 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोचली आहे. 2 चेंडूच्या अखेरीस 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. रोहित यावेळेस मला स्लॉक केलाय. काय फलंदाजी केली जाते कलात्मक क्लासिक क्रिकेट इथे खेळलं जाते आणि 3 चेंडूचा समावेश इथे कंप्लीट झाला आणि 28 या आकड्यावरती धावसंख्या आपण पाहू शकतात 28च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा त्याच रिझनमध्ये परंतु यावेळेस देखील चौकार दर्जेदार बॅटिंग 4 रन. दादा चलते तो मास दादा हिलते तो मास दादा देखे तो मास मास फिर से बोलो इसकी पैंट भी है मास इसकी शर्ट भी है मास इसके मसल में मास ये है मास देख लो चलने लगे जिस तरफ उस तरफ उसके पीछे चले सारा मास. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि 32 या आकड्यावरती धावसंख्या आपण पाहू शकतात. यावेळेस पंचांच्या माध्यमातून सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय वाईटच्या मदतीने जर पाहिलं तर धावसंख्येत वाढ होत असताना पाहायला मिळते. 3 33 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत आपण पाहू शकतात. विवेक ज्याने 9 चेंडू खेळले तब्बल 21 धावा कुठून काढल्या गेल्यात तो विवेक स्ट्रायकरकडे आहे. स्टेट आउट करून खेळायचा प्रयत्न केला जातोय. एक सिंगल धाव इथे कन्वर्ट केली जाते आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या आपण पाहू शकतात फलकावरती 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली. षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल बॅटची लिडिंग एज आणि तदनंतर जर पाहिलं तर एक सिंगल धाव इथे कन्वर्ट केली जाते. षटक क्रमांक 3 इथे कंप्लीट झालाय आणि 3 षटकांच्या अखेरीस जर पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 35 या आकड्यावरती 3-5 अशी धावसंख्या आपण पाहू शकतात आणि कुठलाही गडी न गमावता या 35 धावा कुठून काढल्या गेल्यात. घेऊया एक छोटीशी विश्रांती येऊया मैदानात परत. आपण ऐकतात पाहतात साई श्रद्धा क्रीडा मंडळ आयोजित नालासोपारा चॅम्पियन लीग NCPL 2025. शेवटचं षटक आहे. धावसंख्या जर पाहिली तर ती 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली. गणेश बॉलिंग मार्कवरती सज्ज झालाय. असलम आणि विवेक काय कमालीची इथे फलंदाजी पाहायला मिळते या 2 बॅटर्सच्या माध्यमातून. आणि जर पाहिलं तर विवेकने वैयक्तिक जर पाहिलं तर 22 धावा कुठल्या गेल्यात तब्बल 10 चेंडूमध्ये. यावेळेस स्टेप आउट कोण करायचा प्रयत्न होता. बॅटची एज लागली आणि तदनंतर एक सिंगल धाव इथे कन्वर्ट केली गेली.
पहिल्याच बॉलवर गणेशच्या माध्यमातून एक सिंगल धाव खर्च करत असताना आपण पाहू शकतात विवेक तो स्ट्राईक रेंजकडे आहे आता, ज्याने तब्बल 22 धावा कुठल्या गेल्यात. असलम जर पाहिलं तर त्याने देखील 12 धावा, वैयक्तिक जर पाहिलं तर 10 चेंडूंचा समावेश आहे त्यामध्ये. चांगली बॅटिंग आहे. 11च्या सरासरीने मात्र ही धावसंख्या आपण पाहू शकतात या विकेटच्या पटलावरती. दोन टीम्स. गणेश यावेळेस कट करण्याचा प्रयत्न फसला गेला. एकंदरीत स्विंग अँड मिस इथे पाहायला मिळते. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलच्या साहाय्याने जर पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि 2 चेंडू अखेरीस 36 या आकड्यावरती धावसंख्या स्थिर आहे. गणेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग क्रीजवरती आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालेत. यावेळेस स्टेप आउट करून खेळायचा प्रयत्न झालाय. सफल फेकून दिला बॉल सरळ निघून गेलाय. 4 धावेसाठी येतोय दर्जेदार क्वालिटीचा ब्रँडेड चौकार 4 रन्स. या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. 3 चेंडूचा समावेश त्या षटकामध्ये झाला गेला आणि 3 चेंडूचा खेळ इथे शिल्लक आहे या गोलंदाजीतील. 40 या आकड्यावरती चौथा बॉल. यावेळेस देखील स्टंप आउट करून खेळण्याचा प्रयत्न हलू सुद्धा दिलं नाही क्षेत्ररक्षकाला. फेकून दिलं बॉल सरळ 4 धावेसाठी येतोय चौकार. फोर 44 या आकड्यावरती 4 चेंडूच्या अखेरीस जबरदस्त फटकेबाजी. 13 चेंडू आणि 30 धावा वैयक्तिक ठोकल्या गेल्या. आपण पाहू शकतात विवेकच्या माध्यमातून काय लाजवाब बॅटिंग केली आहे त्याने आजच्या दिवसामध्ये. तो विवेक आपण पाहू शकतायत. यावेळेस देखील कडक स्टॉक फेकून दिलाय. टक्कन असा आवाज आलाय. स्वीट व्हॉइस आणि चौकार 4 रन्स. बावन्न या आकड्यावरती धावसंख्या आपण पाहू शकतात आणि 4 षटकांचा खेळ इथे मात्र कंप्लीट झाला आहे आणि जिंकण्यासाठी तब्बल आपण पाहू शकतायत 49 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी आणि 49 धावांचा पाठलाग इथून कशा पद्धतीने कंप्लीट केला जाईल हे आपण पाहूयात उत्तरार्धाच्या काळामध्ये. घेऊया एक छोटीशी विश्रांती. आपण पाहतात साई श्रद्धा क्रीडा मंडळ आयोजित NCL 2025. यस कम ऑन डीजे. माझ्या बच्च्याला कळत होतं लय मिस. मला आठवलं पहिलं किस. मग काय वाजत गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी बारी राजा फोटो माझा. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 49 धावांचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे.
आणि 49 धावांचा पाठलाग इथून कशा पद्धतीने कंप्लीट केला जाईल हे आपण पाहूयात. चला मॅच इथे ऑन जाते. एका बाजूने सेंट्रल पार्क आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर कैवारी सीसी हा सामना आपण पाहू शकता. आणि विकेटच्या पटलावरती दोन टीम्स एकमेकांच्या विपक्षात आपण पाहतात. आणि उत्तर दिशेच्या गळामध्ये जर पाहिलं तर टार्गेट सेट केलं गेलंय तब्बल 49 धावेचं. गणेश आणि ऋषी ही जोडी मात्र मैदानात सज्ज झाली. आणि हबीब हा गोलंदाजी ट्रॅक पण यावेळेस जर पाहिलं तर कट केला आहे. एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेच्या मदतीने संघाचा श्री गणेश आपण पाहू शकतायत. आणि एक धाव इथे कन्वर्ट केली जाते गणेश आणि ऋषीच्या माध्यमातून. तब्बल जर पाहिलं गेलं ना तर 49 धावेचा टार्गेट आहे. आणि 49 धावेचा टार्गेट सेट करत असताना आपण पाहू शकतात पूर्वार्धाच्या काळामध्ये संघ पाहायला गेला आता इथून कशा पद्धतीची बॅटिंग केली जाते यावर लक्ष वेधलं जाईल. आणि कशा पद्धतीने विजय संपादन केला जातोय हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. आणि तो सोडवूयात या उत्तरार्धाच्या काळामध्ये. हबीब ज्याने आतापर्यंत पहिला बॉल कंप्लीट केला 5 चेंडूचा खेळ त्याला कंप्लीट करायचा आहे. तो हबीब पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवरती सज्ज झालाय. यावेळेस मात्र कट केला वन बाउन्स चेंडू निघून जातोय. वन बाउन्स ओव्हर दी रोप चौकारमध्ये कन्वर्ट झालाय. 4 रन्स ऑन अ कार्ड. कैमरामैन जल्दी फोकस करो. आने जाने वाले लोग कोई उमरा काटता है कोई पकड़ा काटता है. आने जाने वाले लोग कोई उमरा काटता है कोई पकड़ा काटता है. तेरी माया का नाम तेरे दिल का नाम तेरी माया का नाम तेरे दिल का नाम खुशी से रख लो नाम रे बाबा. दोन चेंडूच्या खेळी जर पाहिलं तर धावसंख्या 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. आतापर्यंत चांगल्या पद्धतीची बॅटिंग कलात्मक क्लासिक स्ट्रोक इथून अटेंड केले जात आहेत. ऋषीच्या माध्यमातून एक चौकार आपण पाहू शकलात. आणि चौकाराच्या सहाय्याने जर पाहिलं तर 5 या आकड्यावरती यावेळेस आउटसाईड द ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न होता. शरीरापासून दूर ही लेंथ इथे हाताळण्याचा प्रयत्न झाला गेला परंतु प्रयत्न फसले गेले. वाईटचा चेंडू इथे टाकला जातोय आणि वाईटच्या मदतीने जर पाहिलं तर 6 या आकड्यावरती यावेळेस बॅटची लिडिंग एज. आणि त्यानंतर जर पाहिलं तर वन बाउन्सने चेंडू गॅदर केला रिटर्न केला तोपर्यंत एक सिंगल धाव इथे कन्वर्ट झाली आहे. आणि सिंगलच्या मदतीने जर पाहिलं तर 7 या आकड्यावरती धावसंख्या आपण पाहू शकतात. 3 चेंडूचा समावेश आहे त्यामध्ये. आणि 3 चेंडूचा खेळ आत्तापर्यंत झाला आहे कंप्लीट. शिल्लक देखील 3 चेंडूचा खेळ राहिला आहे. हबीबच्या माध्यमातून 3 चेंडू इथे कंप्लीट केले जात आहेत. हबीब आपल्या बॉलिंग क्रीजवरती. यावेळेस चांगला बॉल सिंगल धावेचा कॉल दिला जातोय. एकच धाव एक धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाही आहे. आणि एक धावेच्या मदतीने धावसंख्या 4 चेंडूच्या अखेरीस 8 आकड्यावरती जाऊन पोहोचल्यात. आतापर्यंत आपण पाहत आहेत चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण 49 धावेचं टार्गेट आहे. या धावा डिपेंड करायचे असेल तर तुम्हाला इथून आपल्या गोलंदाजीचं जेही काही अस्त्र आहेत ते काढावे लागतील. चांगला बॉल आहे. एक सिंगल धावेचा कॉल इथे दिला जातो. दुसरा धावेचा प्रयत्न केला जातोय का नाहीये. एकच धावेवर मात्र समाधान व्यक्त करून धावसंख्येचा आलेख 1 ने पुढे जाऊन पोहोचलाय. 9च्या घरामध्ये आपण पाहू शकता ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहे. 5 चेंडू कंप्लीट. शेवटचा बॉल निर्णायक लास्ट बॉल फ्रॉम दिस ओव्हर. शेवटचा निर्णायक चेंडू आहे. बॉलिंग क्रीजवरती पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज झालेत. यावेळेस आपटून टाकण्याचा प्रयत्न पंचाकडे तात मगली जाते परंतु पंचांचा सिग्नल येतोय. हा धावेत समांतर धावेत अवांतर. चला आधीच्या मॅचची मॅन ऑफ द मॅच राहिली होती ती आपण इथे वितरित करतोय. तर विकी आपण यायचंय आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे घेऊन जायचं आहे. यावेळेस कडक स्ट्रोक स्वीट व्हॉइस आलाय आणि फेकून दिल्या बॉलला सरळ येतोय धम्माकेदार चौकार. 4 रन्स. कैमरामैन जल्दी फोकस करो. हम सबका मकसद एक ही है. जीत भाग दंडम 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 जीत भाग दंडम जीत भाग दंडम. कैमरामैन जल्दी फोकस करो. दंडम 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 जीत भाग दंडम दंडम दंडम. कैमरामैन जल्दी फोकस करो. ऋषी
14 अंकावरती धावसंख्या आपण पाहू शकतात. नवीन गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय विवेक. हा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण पाहू शकतात. आणि विवेक इथून कशा पद्धतीने बॅटिंग करतायत, माफ करा गोलंदाजी करतायत, हे आपल्याला पाहायचं आहे. विवेकच्या माध्यमातून कशी गोलंदाजी केली जाते हे देखील मात्र आपण पाहूयात या विकेटच्या पटलावरती. नक्कीच अजित, आपण सांगितल्याप्रमाणे विकेटच्या गोलंदाजीवरती दाखल झाले ते विवेक आतापर्यंत चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली त्यांच्या बॅटमधून. आता मात्र प्रयत्न असतील ते गोलंदाजी. इथे काय घडतंय, बॅटची लिडिंग एज लागली होती परंतु स्वतःच्या फॉलोथ्रीमध्ये झेप घेतली होती. कॅच घ्यायचा प्रयत्न होता परंतु काहीसं अपयशी ठरतंय विवेक. परंतु चांगली क्षेत्रसुद्धा पाहायला मिळालं, बॅकअप पाहायला मिळालं. निश्चित चौकार जायच्या दिशेने चालला होता चेंडू परंतु त्याला रोखण्यामध्ये यशस्वी ठरत आहेत क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये. पाहायला गेलं तर बाउंड्री लाईनवरती आतापर्यंत 1.1 षटकाचा खेळ झालाय. धावा झाल्यात एकूण 15. 17 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता, म्हणजे तर 17 दूने 34. प्रत्येक चेंडू अखेरीस जर तुम्हाला 2 धावा कुटाव्या लागतील त्याचप्रमाणे तुम्हाला या टार्गेटचं पाठलाग करावा लागेल. इथून पुढे सेमीफायनलचे राऊंड पाहायला मिळतील. पुन्हा एकदा गणेश दाखल झालाय. गणेश यांच्याबद्दल सुद्धा बोलावायचं झालं तर एक सिनियर खेळाडू. पंच प्रथमेश यांचा इशारा येतोय वाईटचा. थोडस मुंबई आपली आहे आपली आणि इकडे आवाज आहे आपलाच हवा. Everybody make it bounce. गणेश जबरदस्त फटके खेळतायत. एकंदरीत जर पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ इथे कंप्लीट झाला गेलाय. धावसंख्या 20 आकड्यावरती. आता 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावसंख्येची गरज. विराज्य सावंत यांच्याकडून जर पाहिलं तर प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राईज गणेशसाठी लावलं जातंय. यावेळेस जर पाहिलं तर अवे फ्रॉम द वाडी पंचाचा सिग्नल आमच्या माध्यमातून पोहोचवला जातोय. व्हाईट बॉल येतोय आणि व्हाईटच्या मदतीने धावसंख्या 21 आकड्यावरती आतापर्यंत जाऊन पोहोचली गेली आहे. नक्कीच आतापर्यंत काहीसे बोनस हाताळले ते विवेक यांच्या मार्फत परंतु गणेश यांच्यासाठी प्राईज दाखल झाले. प्रत्येक चौकारामागे त्यांना 100 रुपयाचा पारितोषिक लागलेला आहे. पुन्हा रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट केला होता परंतु काहीच चेंडूने हलका वळण घेतलं. बॅटची लिडिंग लागली. 1 धाव मात्र रोखू शकत नाही. तर याच्यानंतरचा होणारा सामना साई सबुरी विरुद्ध साई सबुरी विरुद्ध अर्काम 11 या दोन्ही संघांच्या कर्णधाराने टॉस बॉक्समध्ये द्यायचं आहे. आपला नाणेफेकीचा कौल केला जाईल. पुन्हा एकदा विवेक टू ऋषी. इथे काय घडतंय, थोडासा चेंडूने वळण नाही घेतला परंतु चेंडू सरळ विसावला आहे विकेट किपरच्या हातामध्ये परंतु पंचांचा इशारा वाईट येतोय. धावसंख्या झाले एकूण 23. 3 चेंडू झालेत आतापर्यंत. धावसंख्या झाली 23. 15 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता. कैवारी सीसी या संघाला विरोधात सेंट्रल पार्क. चौथा चेंडू विवेक यांचा सामना करेल ऋषी. स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटने शर्यतीचा वेध घेतला परंतु इथे काय घडतंय, ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये अजून एक 4 धावा. 1+4 अशा 5 धावा बोनसच्या दाखल झाल्या त्या कैवारीच्या खात्यात. मी गाडीवर फिरताना कामानी स्टेजवरती मिसलो की कामानी तावडी 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 चमकते उन्हात. कैमरामैन जल्दी फोकस करो. कैमरामैन जल्दी. क्यों सिर्फ नाम नहीं हिला डाला ना. तावडी तावडी चमकते उन्हात. चौथा चेंडू आणि 21ची गरज आहे आणि काय दर्जेदार इथे जर पाहिलं गेलं तर ओव्हर थ्रोच्या माध्यमातून 5 धावा गणल्या जातात आणि 28 आकड्यावरती धावसंख्या आपण पाहू शकतायत.
पुन्हा एकदा बक्षीस लावलं जाते विराज सावंत यांच्या मार्फत गणेशसाठी प्रत्येक चौकारामागे 100 रुपये. परंतु इथे इक्वेशन पाहायला गेलं तर 14 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक बाकी आहे. इथे पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट खेळायचा प्रयत्न होता परंतु जल्लोष पाहायला मिळतोय कैवारी या संघाच्या टीममेट्स कडून. शेवटचा चेंडू असेल. 13 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. ऋषी पुन्हा एकदा दाखल झाला फलंदाजी मार्कवरती. सामना करेल विवेक यांचा. पाहणं गरजेचं असेल किती धावा कुठे आहेत. पुन्हा एकदा स्वीप करायचा प्रयत्न होत आहे. हो आता यश मिळते. येतोय ऋषीच्या बॅटमधून धमाकेदार चौकार. कैमरामैन जल्दी फोकस करो. नक्कीच धावा दिले ते एकूण 33 आणि आता मात्र 2 षटक उरले तर 12 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. ती कैवारी सीसी या संघाला जल्लोष पाहायला मिळतो कैवारीच्या डगआउट मधून. तसेच हा सामना थोडासा रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. 12 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. 33 धाबा फलकावरती लागल्यात. 12 चेंडू आणि तब्बल 16 धावेची गरज. ज्या एक्स्ट्राच्या स्वरूपाने धाबा गेल्या ना त्या खूप इथे निर्णायक ठरू शकतात आणि त्याच धाबा खूप महाग ठरू शकतात आणि तेच इथे मात्र पाहायला मिळते. 12 चेंडू आणि 16ची गरज करण. नक्कीच अजित पाहायला गेलं तर आतापर्यंत चांगल्या प्रकारची खेळी झाली होती सेंटर पॅक मार्फत परंतु काहीशे थोड्याशा चुकींमुळे त्यांना हे रन खर्च करावे लागले तर आणि कमबॅक करून दिले ते कैवारी सीसी या संघाला. परंतु गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय सुनील. अजूनही 3 मिनिटांचा खेळ शिल्लक आहे. 3 मिनिटे आणि 50 सेकंदांचा. शेवटचे 2 षटक. सुनील दाखल झालाय. हा सुद्धा एक मातब्बर गोलंदाज. नालासोपारा ईस्ट वर. ते काय घडतंय. समालोचन कक्षाला मानवंदना गणेशच्या मार्फत आणि गडी बाद होतोय गणेशच्या रूपामध्ये. एक मोठा आदरा म्हणावा लागेल. पहिल्या चेंडूवरती सुनीलला यश मिळते. गणेश बुरमुले सारखा मोठा खेळाडू बाद केलाय. कैमरामैन जल्दी फोकस करो. जबरदस्त मॅच इथे मात्र पाहायला मिळते कारण पहिल्याच बॉलवर चांगल्या पद्धतीचा कमबॅक. बिना संघर्ष के कोई मान नहीं होता. जिंदगी जीना आसान नहीं होता. जब तक ना पडे हातोडे के गाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. आणि इथून प्रयत्न करावे लागतील. एक सिंगल धाव इथे कन्वर्ट झाले. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली येते 34 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी करावी लागेल. डॉट चेंडू आणि विकेट हे एकमेव अस्त्र आहे हे इथे यूज करावं लागेल. नक्कीच प्रत्येक चेंडूची इथे किंमत मोजली जाते बॉक्सच्या क्रिकेटमध्ये. एका चेंडूवरती जर 1 रन आली तो सुद्धा संघाच्या खात्यामध्ये एक मोठा म्हणतात ना त्याला मोठा मोबदला असतो. तसेच एक निर्धाव चेंडू गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजासाठी एक म्हणतात ना चांगलं एक बळ मिळतं. त्याला एक मोटिवेशन मिळते कारण एक चेंडू चांगला तो हाताळतोय. धावसंख्या झाली एकूणच 34. 2.2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव आता मात्र 10 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. सुनील कमबॅक करून देईल का तर त्याला सामोर जातोय ऋषी. पाहावं लागेल एक मोठी मॅच. पुन्हा एकदा लेग साईडला ब्लान्स केलाय परंतु चेंडू सरळ चाललाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एक धाव मात्र रोखू शकत नाही. एक धावेनी धावती वाढ संख्या झाली एकूण 35. तसेच नाणेफेकीचा कौल जिंकलाय साई सबुरी या संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. घाई करायची दोन्ही संघांना विनंती आहे. आज हा शेवटचा दिवस नालासोपारा चॅम्पियन लीगचा. 16 संघ सहभागी झाले होते आणि तिथून आता मात्र काही संघ उरले जे आता सेमीफायनलच्या राऊंडमध्ये पाहायला मिळतील आपल्याला. फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडूने वळण घेतला. शरीराचा वेध घेतला परंतु एक चोरटी धाव मात्र रोखू शकत नाही. चांगलीशी गोलंदाजी पाहायला मिळते सुनीलच्या मार्फत. एकूण चेंडू झाले 4.
पाहायला गेलं तर DBN लाईव्हच्या मार्फत ही स्पर्धा कव्हरेज केली जाते. एक चांगलं नेटवर्क पाहायला मिळते वसईविरा परिसरातील. नेहमीच नारंगी क्रिकेट ग्राउंडवरती हे चॅनल मी पाहिलेलं आहे. इथे मात्र काय करते, गॅप शोधायच्या नादामध्ये चेंडू सरळ पाठवून दिला सीमारेषेच्या बाहेर. गडी बाद झाले ऋषी. कैमरामैन जल्दी फोकस करो. अभी मजा आएगा ना भिड़ो. फक्त आपण पाहू शकता तर 7 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज असताना मोठा स्ट्रोक खेळण्याच्या नादामध्ये विकेटचं पतन झालंय आणि गडी बाद झाला गेलाय. 15 सेकंद बाकी आहेत क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. तसेच मंडळाकडून एक सूचना आली आहे की काहीच टाइमाचा विलंब केला होता फलंदाजी करणाऱ्या संघाकडून. तसेच 1 मिनिटाचा अवधी अजून दिला जातोय सेंट्रल पार्क संघाला. उर्वरित 1 मिनिटामध्ये तुम्हाला 7 चेंडू हाताळायचे आहेत, अन्यथा तुम्हाला एक खेळाडू तुमचा मैदानाच्या बाहेर करावं लागेल. इथे काय घडतंय, गचाळ गोलंदाजी हाताळत आहेत सुनील. एका धावेचा मोबदला मिळतोय कैवारी CC या संघाला. धावसंख्या वाढते 1ने 19 झाली आहे. 37 या आकड्यावरती 2 गडी बाद झालेत. लौकिक आलाय, पुन्हा एकदा वाईट, अजून एक बोनस. सातला 11 ही सध्याची परिस्थिती आपण पाहू शकता. विकेटच्या पटलावरती गोलंदाजी ट्रॅक पण आपण पाहू शकतात. यावेळेस कडक स्ट्रोक आहे, बॅटच्या रडारमध्ये आलाय आणि बॉलला फेकून दिले सरळ डाऊन द ग्राउंडच्या क्षेत्रामध्ये. 4 धावेसाठी येतोय दर्जेदार चौकार, 4 रन्स. कैमरामैन जल्दी फोकस करो. अभी मजा आएगा ना भिड़ो. नक्कीच मजा येणार आहे. आता मात्र 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. टाइम अप झालाय प्रथमेश, टाइम अप झालाय. एक खेळाडू दंडित केला जातोय सेंट्रल पार्क संघाचा. जिथे 11 खेळाडू होते तो आता 10 खेळाडूंच्या जीवावरती तुम्हाला ही मॅच खेळावी लागेल. 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. विलास आले तर गोलंदाजी मार्कवरती एक अनुभवी खेळाडू याच परिसरातील. दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात बऱ्याच वेळा आलेले आहेत, त्याच्यामुळे एकमेकांची डावपेच या दोन्ही संघांना माहिती आहेत. चांगली गोलंदाजी हाताळली होती, परंतु लौकिकच्या बॅटमधून जो शेवटच्या चेंडूवरती चौकार आला तिथे कमबॅक केलंय. संघाला आणून ठेवल्या. आता मात्र 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. कोण ठरेल विजेता, कोण जाईल पुढच्या फेरीमध्ये हे पाहणं गरजेचं असेल. सेंट्रल पार्क की कैवारी, सामना अजूनही चालू आहे. पुन्हा एकदा निनाद आलाय, फलंदाजी मार्गावरती सामना करेल विलास यांचा. पहिला चेंडू विलास यांचा ड्राईव्ह केलाय, चेंडू चाललाय. मला वाटतंय पंचांचा इशारा बाद येतोय. हो, गडी बाद झालाय. निनादच्या स्वरूपामध्ये अजून एक हादरा लागतोय. गडी क्रमांक 3 बाद झालाय. पाहायला गेलं तर हा जो सामना आहे ना, कधी कैवारी तर कधी सेंट्रल पार्कच्या दिशेने पाहायला मिळतोय. नक्कीच जर पाहिलं तर 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी इथून 7 धावेची आवश्यकता आहे. खूप चांगल्या पद्धतीची रंगतदार स्थितीमध्ये ही मॅच रंगत असताना आपल्याला पाहायला मिळते. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. आणि इथून कोशिश करावी लागेल, इथून प्रयत्न करावे लागतील, कारण 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावेची गरज असताना तुम्हाला इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. नक्कीच गोलंदाजी करावी लागेल. आज 11 मे जागतिक मातृत्व दिन. सर्व खेळाडूंच्या मातोश्रींना मी समालोचक करण माझ्या मार्फत तुम्हाला सर्वांना मातृश्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. सर्वांच्या माता भगिनींना मी वंदन करतो. तसेच कमबॅक पाहायला मिळते विलास यांच्या मार्फत. 4 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. इथून एक चांगला स्ट्रोक मॅच घेऊन जाईल कैवारीकडे, तर एक चांगला चेंडू पुन्हा एकदा कमबॅक करेल सेंट्रल पार्क. पाहूया, सामना अतितटीचा झालाय. प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. जे कामावरून आलेत ते उभे आहेत, जे घरात होते ते घराच्या बाहेर पडलेत आणि ते मॅच बघायला आलेत.
पंच जागेवरती उभे आहेत. हो, सांगतायत निर्धाव चेंडू येतोय. विलासचा कमबॅक पाहायला मिळतोय. अजित पाहायला गेलं तर कधी सामना झुकला होता कैवारीकडे तर कधी आला होता सेंटर बॅककडे. पुन्हा एकदा सेंटर बॅकने कमबॅक केलाय. नक्कीच जर पाहिलं गेलं ना तर गोलंदाजी या शेवटच्या 2 षटकांमध्ये खूप चांगल्या पद्धतीचे झाले आणि त्याचं बेनिफिट गोलंदाजाला नक्कीच मिळालंय. कारण नक्कीच काहीसे थोडेसे डाऊन झाले होते सेंटर बॅक, परंतु आता कमबॅक केलंय. विलासने करून दिलाय. लौकिक आहे पुन्हा एकदा. बॅटची कडा लागली होती परंतु चेंडू चला तो फाईन लेगला तिथे चेंडू क्षेत्ररक्षक होईल. तत्पूर्वी एक धाव पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु विकेट किपर सांगतोय येऊ दे त्याला, मी पकडून ठेवलाय चेंडू, त्याला बादच करून ठेवेन मी. नक्की समीकरण थोडंसं चेंज झालंय. आता इथून जर पाहिलं तर 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 5 धावेची गरज. एक गोल्डन चौकार खेचावा लागेल. एक गोल्डन चौकार मारावाच लागेल. नक्कीच कोण ठरेल, राहुल की विलास? हा चेंडू निर्णायक असेल या सामन्याचा. 2 चेंडू 5 धावा. पहिला फंबल, पहिला ट्राय घेतलाय विलास यांनी. 10 खेळाडू मैदानावरती आहेत. 2 चेंडूंमध्ये 5 धावा रोखायचे आहेत तर राहुलला 2 चेंडूमध्ये 1 गोल्डन शॉट मारायचा आहे. नक्कीच या 2 चेंडूमध्ये एखादा स्ट्रोक मोठा आला तर ही मॅच बॅटिंग करणारी टीम जिंकू शकते, परंतु इथून गोलंदाजी करणारी टीम खूप चांगल्या पद्धतीने या मॅचवर अभी झाली आहे. नक्कीच हा निर्णायक चेंडू असेल. विलास की राहुल की विलास बघणं गरजेचं असेल. क्षेत्ररक्षण सजवलंय. पाहायला गेलं तर प्रत्येक खेळाडूमध्ये 20 फुटांचा अंतर आहे. पहिला चेंडू टाकला होता परंतु चेंडू इथे वाईड येतोय. थांबवलंय. पहिला चार्ज केला होता परंतु आता थोडासा भरकटतोय विलास. 1 वाईड मिळतोय. सामना आलाय. आता 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता. इथून सामना कोणीही जिंकू शकतो कारण 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतात. पुन्हा एकदा स्पेशर आहे आणि तोच प्रेशर कुकरमध्ये आला तर शिट्टी वाजते आणि तोच प्रेशर या मैदानात आला ना तर खेळाडूची तारांबळ उडताना पाहायला मिळते. कारण आणि तेच या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 लगातारचे वाईट याचा अर्थ त्यावर प्रेशर आहे आणि ते साफ दिसून येते. नक्कीच थोडासा फंबल झाला होता परंतु कमबॅक पाहायला मिळतंय बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. तर विराज सावंत यांच्याकडून राहुलने जर चौकार मारला तर तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक लागलेलं आहे. 2 चेंडू 3 धावांची आवश्यकता. काय घडेल या सामन्यामध्ये पाहणं गरजेचं असेल. सामना रंगतदार झालाय. नक्कीच जे बसलेले होते ते उभे झालेत आणि जे उभे होते ते टाचांवरती उभे झालेत. सामना त्यांना आवडलाय. नक्कीच मला वाटतंय जे गाडी घेऊन जातात ते कॉमेंट्री ऐकून उभे राहत आहेत. 2 चेंडू 3 धावांची आवश्यकता. प्लॅनिंग केली जाईल, समजवला जाईल. थोडेसे कान मंत्र विलास यांना सुद्धा दिले जाईल. नक्कीच खूप चांगल्या पद्धतीची रंगतदार स्थितीमध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. कारण आपण पाहू शकतात नालासोपारा चॅम्पियन लीग ही काय या विभागात एक नामांकित स्पर्धामध्ये गणली जाते त्याचं उत्तम उदाहरण या मॅचवर पाहिल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल. कारण 2 चेंडू आणि तब्बल 3 धावेची गरज. इथून सामना कोणीही जिंकू शकतो कारण ज्यांचं क्रिकेट चांगलं तो या मॅचमध्ये विन होऊ शकतोय. करावी लागेल मेहनत ही करावीच लागेल. 2 चेंडू 3 धावांच्या पुन्हा एकदा दाखल झाला विलास टू राहुल. हा सुद्धा चेंडू निर्णायक असेल. 2 चेंडू 3 धावांची आवश्यकता. इथे काय करतंय बीट केला होता फलंदाजाला परंतु थोडीशी चुकी पाहायला मिळेल विकेट किपरच्या हातातून. 1 धाव मात्र रोखू शकत नाही. सामना येऊन टेपलाय. 1 चेंडू 2 धावांची आवश्यकता. लौकिक ज्याने कमबॅक करून दिलं होतं शेवटच्या चेंडूवरती अगोदरच्या ओव्हरमध्ये तोच फलंदाजीसाठी दाखल झालाय. 1 चेंडू 2 धावेची गरज आहे. एक निर्णायक मॅच आपल्याला पाहायला मिळते. इथून प्रयत्न करावे लागतील. आयुष्यात आपण पाहू शकता अशा पद्धतीचे ज्यावेळी निर्णय येतात ना त्यावेळी तुमचा माइंडसेट खूप स्थिर आणि खूप गरजेचं आहे. कारण क्रिकेट हा खेळ अशा पद्धतीचा आहे तुमची बौद्धिक क्षमता हा सातत्याने टेस्ट करत असतोय आणि तेच मात्र पाहायला मिळते. कारण तुम्ही कुठल्या क्षणाला कुठल्या पद्धतीचा विचार करता हे क्रिकेट आपल्याला मात्र दर्शवते. 1 चेंडू आणि 2 धावेची गरज असताना इथून बॅटरच्या माइंडमध्ये काय प्लॅन असेल किंवा गोलंदाजच्या माइंडमध्ये काय प्लॅन असेल यावर आपलं लक्ष वेधलंय आणि हा प्रश्नचिन्ह आहे तो सोडूयात. 1 चेंडू आणि 2 धावेची गरज. नक्कीच ही मॅच येऊन टेपली आहे दोन खेळाडूंच्या खांद्यावरती म्हणजेच विलास आणि लौकिकच्या बॅटमधून एक खणखणीत चौकार पाहायला मिळाला होता. आता एक मोठा फटका त्याला या सामन्याचा हिरो ठरवेल. मला वाटते पंचांनी सुद्धा आता आपले पाय चांगल्या प्रकारे रोवून घेतलेले आहेत कारण त्यांना या चेंडूवरती निर्णय देण्यासाठी भरपूर मोठी पराकाष्ठा करावी लागेल. नक्कीच या क्रिकेटच्या मैदानावर ना
तुम्ही हरलात तरी चालेल, पण शेवटचा प्रयत्न असा करा ना की समोरच्या संघाला घाम फुटला पाहिजे, आणि त्याच पद्धतीचा प्रयत्न इथून करतायत का हे आपण पाहूयात. एक चेंडू आणि 2ची गरज. नक्कीच टेम्परेचर वाढलंय. एक चेंडू 2 धावा. सेंट्रल पार्क की कैवारी चार्ज घेतलाय. पुन्हा एकदा थांबायचंय. कैवारी विनंती आहे, थोडंसं सपोर्ट करायचंय, थोडंसं सहकार्य करायचंय. पंचांना कुठल्याही प्रकारचा दबाव आणायचा नाहीये. विनंती आहे दोन्ही संघांच्या खेळाडूंना तसेच सपोर्टचा स्टाफला. एक चेंडू 2 धावा. इथे तवा गरम आहे, कोणाची भाकरी शिजेल. एक चेंडू 2 धावेची गरज आहे. जबरदस्त मॅच. खेळ असावा आयुष्य. आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल. इथे काय घडतंय. एक चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. इथे गोलंदाजाच्या हातातून चूक होते आणि कैवारी संघ विजयी ठरतोय. केलं होतं कमबॅक, परंतु सामना देऊन टाकलाय मला वाटतंय विलासने. चला इथून पुढील सामने लगेच क्विकली आपण थोडासा स्पीडअप करायचा आहे. साई श्रद्धा क्रीडा मंडळ आपण देखील स्पीडअप करायचं, थोडासा सहकार्य करायचंय. चला पुढील संघ, पुढील 2 टीम्स आपण लगेच मैदानात जायचंय.